पण इथं जी खरोखर सत्पुरुष आहे ते खरोखर संन्यासी आहेत ते आज देखील त्या हिमालयामध्ये एका पायावर उभा राहून अन्न पाणी न खाता ती लोक नामस्मरण करतात, तपश्चर्या करतात. आज तुम्ही कुंभमेळ्यात बघताय कितीतरी हजारोच्या संख्येनं ते सत्पुरुष त्या कुंभमेळ्यात सहभाग होतात. जे ढोंगी काय म्हणलंय अत्यंत पाखंड जी पाखंडी लोक आहेत ते त्यामुळं ह्या धर्माला लागलेली बघा झळ आहे. ह्याच्यामुळं परमार्थ अधोगती लागलेला न सोनिया ब्रह्मानुभव साचार तो उच्छेदी निजाचार तो केवळ पाखंडी नर उदरंभ दूषिल. बघा एक तर अशा माणसाने ह्यात उतरूनच मुळात जर उतरला भगवंताला आपलंसं करायचं ह्या उद्देशाने त्यानं उतरावं. ढोंगीपणा ज्या दिवस चालणार नाही, कारण ढोंगीपणा आपण जरी बघा त्याला काय वाटतं असते माझ्याकडे लोक बघणार नाही ते, पण ढोंगी माणूस लगेच ओळखतो आणि त्याचं पितं लवकर उघड पडते. मग धड तो परपंचही करू शकणार नाही आणि धड परमार्थही करू शकणार नाही. ऐशिया वादाचा विटाळ ज्याचे वाचेशी नाही अळमाळ न लगेच असत्याचा समूळ मळ नित्य निर्मळ निज बोधे. बघा अशाच्या सांगत राहूनच तुकाराम माझ्या एका ठिकाणी सांगितले काय दुर्जनाची संग नको म्हणलेला आहे. दुर्जन जर समोर जर आला वाट देऊन तुम्ही दुसऱ्या बाजूला निघून जावा. संग नको आहे, कारण अशा लोकांचा संग जर असेल तर ढवळ्याविषयी बांधला पोळ्या असा त्याचा प्रकार आहे. त्याचं वाण नाही पण गुण तर त्यात उतरणार. त्यामुळं अशा लोकांचा संग नको आहे. हे पाखंडी लोक आहे, ते पाखंडी लोक आहे. बघा जी सत्पुरुषाची संन्यासाची लक्षण काय सांगितलं, तो एकांतात पाहिजे, त्याला कुणाचा सहवास नसला पाहिजे. बघा परमार्थ काय सांगतो, तो देव आणि मी कोण नको आहे साक्षीला. जे केलं मी कर्म त्या भगवंतानेच केलं. मग तू काय वाईट कर्म